इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र पाठ दुसरा 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण स्वाध्याय प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. 1. माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः डॅश स्वरूपाचे असते. पर्याय आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, स्थानिक, प्रादेशिक. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय. 2. 1995 मध्ये गॅटच्या जागी डॅशची स्थापना करण्यात आली. पर्याय युरोपियन युनियनची, जागतिक व्यापार संघटनेची, संयुक्त राष्ट्रांची, जागतिक बँकेची. तर याचं उत्तर आहे जागतिक व्यापार संघटनेची. 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली. ब. गटात न बसणारा शब्द ओळखा. शब्द आहेत मोबाईल, सॅटेलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ग्रामोफोन. क. समर्पक संकल्पना लिहा. 1. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना. उत्तर जागतिक व्यापार संघटना. 2. अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी. उत्तर बहुराष्ट्रीय कंपनी. ड. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1. सेवा क्षेत्र, बँक, बौद्धिक संपदा, ट्रेडमार्क, नाशवंत वस्तू, कोळसा. तर मित्रांनो याचं उत्तर आहे तिसरं नाशवंत वस्तू, कोळसा. ही जी जोडी आहे ही चूक आहे. तर या जागी योग्य जोडी असेल नाशवंत वस्तू, फळे, भाजीपाला. 2. चीन साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था, भारत भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था, पाश्चिमात्य युरोपीय देश कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था. त्यातील चुकीची जोडी आहे 2. भारत भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था. ही जोडी चूक आहे. तर या जागी योग्य जोडी काय होईल भारत मिश्र अर्थव्यवस्था. प्रश्न दुसरा खालील विधानी चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 1. जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली. उत्तर चूक. बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जागतिकीकरणापूर्वीपासून अस्तित्वात होती. जागतिकीकरणामुळे ती अधिक विस्तारली व बळकट झाली, पण ती नवीन संकल्पना नाही. 2. जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे. उत्तर चूक. कारण जागतिकीकरणामुळे बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व वाढले आहे. या संस्था मानवाधिकार, पर्यावरण, आरोग्य यासारख्या क्षेत्रात जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रश्न तिसरा सहसंबंध स्पष्ट करा. 1. जागतिकीकरण आणि संस्कृती. उत्तर जागतिकीकरणामुळे जगातील विविध देशांमधील संपर्क आणि देवाणघेवाण वाढली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृती एकमेकावर प्रभाव टाकतात. अन्न, वेशभूषा, भाषा, चित्रपट, संगीत यामध्ये परस्पर बदल दिसून येतात. त्यामुळे काही प्रमाणात सांस्कृतिक एकरूपता वाढते, पण त्याचवेळी स्थानिक संस्कृती जपण्याची गरजही निर्माण होते. अशा प्रकारे जागतिक आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध आहे. 2. गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. उत्तर गॅट ही आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यासाठी केलेली करार व्यवस्था होती. पुढे 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटना स्थापन झाली. जागतिक व्यापार संघटना ही अधिक व्यापक आणि औपचारिक संघटना असून ती आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम ठरवते व अंमलबजावणी करते. त्यामुळे गॅट आणि जागतिक व्यापार संघटना यांचा घनिष्ठ संबंध आहे. प्रश्न चौथा मत नोंदवा. सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. उत्तर माझ्या मते सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे, कारण अशा राज्यात नागरिकांना शासनाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येते. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट होते आणि लोकांचा विश्वास वाढतो. सहभागी राज्यामुळे शासन अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनते. नागरिक आपल्या गरजा व समस्या थेट मांडू शकतात.
त्यामुळे योग्य निर्णय घेतले जातात. तसेच विकास कामामध्ये लोकांचा सहभाग वाढल्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास साधतो. म्हणून सहभागी राज्यामुळे लोकशाही मजबूत होते, विकासाला गती मिळते आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेतले जातात. प्रश्न 5वा, खालील प्रश्नाचे 80 ते 100 शब्दात उत्तर लिहा. जागतिकीकरणाच्या सकारात्मक बाजू व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत? उत्तर, जागतिकीकरण म्हणजे जगातील विविध देशांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक संबंध वाढण्याची प्रक्रिया होय. यामुळे जग अधिक जवळ आले आहे आणि देशांमधील परस्परावलंबन वाढले आहे. सकारात्मक बाजू, जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि परदेशी गुंतवणूक वाढते. उद्योगधंद्यांचा विकास होतो आणि रोजगारच्या संधी निर्माण होतात. आधुनिक तंत्रज्ञान व माहिती जलद गतीने पसरते. शिक्षण, आरोग्य आणि जीवनमान सुधारते. विविध देशांमध्ये सहकार्य वाढते. तर नकारात्मक बाजू आहेत, जागतिकीकरणामुळे स्थानिक उद्योगांना मोठी स्पर्धा निर्माण होते आणि काही उद्योग बंद पडतात. आर्थिक विषमता वाढते. परकीय संस्कृतीचा प्रभाव वाढल्याने स्थानिक संस्कृतीवर परिणाम होतो. तसेच पर्यावरणावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जागतिकीकरणाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. त्यामुळे त्याचा योग्य वापर करून फायदे वाढवणे आणि तोटे कमी करणे आवश्यक आहे.